नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये मी प्रमिला संभाजी खाडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आजच्या पाठाचे अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे: 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुंता येणे। मुलांनो, आज आपण 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने कसं गुणायचं हे पाहूया। पहा मुलांनो, इथे 709 ही 3 अंकी संख्या आहे आणि 46 ही 2 अंकी संख्या आहे। आता या संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे। चला तर मग प्रथम आपण गुणाकार उभ्या मांडणीत लिहून घेऊया। आता आपण प्रथम एकक स्थानी असलेल्या 6 या संख्येने वरच्या 709 या संख्येला गुणूया। पहा, मग 4254 एवढा गुणाकार आला। नंतर आपण दशक स्थानी असलेल्या 4 या संख्येने 709 या संख्येला गुणूया। 4 हा अंक दशक स्थानी असल्याने आपल्याला इथे एकक स्थानच्या घरात 0 हा अंक लिहायचा आहे आणि मग उरलेली गुणाकाराची क्रिया पूर्ण करायची आहे। आता आपल्याला गुणाकार केल्यानंतर ज्या संख्या मिळाल्या आहेत त्यांची बेरीज करायची आहे। छान, आता आपली गुणाकाराची क्रिया पूर्ण झाली। पहा मुलांनो, या पद्धतीने तुम्हाला 3 अंकी किंवा 4 अंकी संख्येला ही 3 अंकी संख्येने गुंता येईल, पण मग हातचा लिहिणे आणखीच अडचणीचं होत जाईल। मग यावर उपाय काय? तर मुलांनो, हातचा सारणीत न लिहिता मनात ठेवायचा आणि मिळून झाला की विसरायचा। त्याच पद्धतीनं पुढच्या अंकानं गुणून हातचा आला तर पुन्हा मनात ठेवायचा। अशी सवय झाली की लेखन आटोपशीर होतं आणि वेळही कमी लागतो। चला तर मग मुलांनो, या पद्धतीने पुढील गुणाकार करा। आता आपण गुणाकार या क्रियेवर आधारित काही लेखी उदाहरणे पाहूया। एका टेम्पोमध्ये 18 पोती आहे। प्रत्येक पोत्याचं वजन 105 किलोग्रॅम आहे। तर सर्व पोत्यांचं एकूण वजन किती? एका खुर्चीची किंमत 750 रुपये आहे। तर अशा 24 खुर्च्यांची एकूण किंमत किती? मुलांनो, 5, 6, 7, 8, 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून एक 3 अंकी आणि एक 2 अंकी संख्या तयार करा। त्या 2 संख्यांचा गुणाकार करा। धन्यवाद।